22 एप्रिल 2025 देशासाठी वेदना देणारा दुःखद आणि काळा दिवस ठरला। याच दिवशी एका वर्षापूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि याच्यामध्ये 26 लोकांनी आपला प्राण गमावला होता। यामध्ये महाराष्ट्रातील आणि पुण्यामधले कौस्तुभ गोनबोटे सुद्धा मृत्युमुखी पडले होते। त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी सुद्धा हा थरारक जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी अनुभवलेला होता। आज या सर्व प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। सध्या आपल्यासोबत संगीता गणबोटे या आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, खरं तर अगदी दुःखद वेदना देणारा हा प्रसंग आहे। 1 वर्ष पूर्ण झाले तरी पण आजही या घटना किंवा या जखमा आहेत त्या ताज्या आहेत। 1 वर्ष पूर्ण होतंय, या 1 वर्षाचा कालखंड तुमच्यासाठी कसा राहिला? या 1 वर्षाचा कालखंड आमचा सगळा दुःखातच गेलेला आहे आणि मला नाही वाटत की ते दुःख आम्ही विसरू शकू म्हणून। एवं माझा मुलगा किंवा सूनबाई हे सुद्धा त्या दुःखामध्ये आहेत। त्यांनाही त्यांची उणीव भासती आहे आणि अशा प्रकारे जो हल्ला करून त्यांना मारलं गेलेलं आहे त्यामुळं ते जास्त मनावर बिंबलं गेलेलं आहे। खरं तर हा 1 वर्षाचा जो कालखंड आहे, फक्त गणबोटे परिवारासाठीच नाही तर अख्ख्या देशवासियांसाठी हा वेदना देणारा, दुःख देणारा हा सर्व कालखंड आहे। मात्र आता ह्या 1 वर्षाच्या जेव्हा हा दुःखद प्रसंग होता, अशा परिस्थितीमध्ये कुठला आधार जो आहे तो तुमच्यासाठी एक पुढे जाण्यासाठी किंवा ह्या सर्व गोष्टीतून आता तुम्ही हळूहळू बाहेर पडण्यासाठी तुम्हाला वाटलं की त्या आधार ठरल्या? आम्हाला सगळ्यांकडूनच त्या बाबतीत मदत मिळालेली आहे। एवं नगरसेवक म्हणा किंवा कोणी सगळे भारतीय सगळे आपले लोकांकडनं त्या बाबतीत सहकार्य मिळालेलं आहे आणि माझ्या रिलेटिव्ह जे आहेत त्यांनी पण त्या बाबतीत खूप मदत केलेली आहे की मी त्यातनं बाहेर पडावं यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत। एवं माझे कुणालजींचे सासरे जे आहेत सुनीलजी शेंडगे, परत माझे दीर अभिजित गणबोटे, अभिषेक गणबोटे किंवा बाकी जो परिवार आहे, माझ्या नंदा वगैरे, चुलत नंदा वगैरे, सगळ्यांचं त्या बाबतीत सहकार्य लाभलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांची सगळ्यांची आभारी आहे, ऋणी आहे आणि असंच त्यांनी पाठीशी उभं राहावं आणि माझं दुःख जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती आहे। तर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली होती आणि ज्यांचं सिंदूर पुसलं आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे म्हणजे त्यांची ही होती। या ऑपरेशन सिंदूरबद्दलचं तुमचं काय मत आहे की ते राबवलं? ऑपरेशन सिंदूर राबवून त्यांनी सगळ्या आमच्या जे कोणी शहीद झालेले आहेत आमचे मिस्टर 26 जणांमधील, तर त्यांच्या आत्म्याला तर त्यामुळं शांती मिळालीच असणार आहे। पण आणि हे पण राबवलं ना त्यांनी ऑपरेशन महादेव, त्यातनंही हे झालेलं आहे। बरं, आता ह्या सर्व 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कौस्तुभजी जे होते त्यांचं पुण्यामध्ये एक वेगळं वलय होतं, व्यावसायिक क्षेत्रात असेल किंवा गणबोटे फरसाण म्हणून तुमचं एक मोठं सध्या पुण्यामध्ये एक प्रसिद्ध फरसाण तुम्ही सर्व विक्री करता। या सर्व ह्याच्यामध्ये जे ग्राहक या ठिकाणी येतात, आता एका वर्षामध्ये सध्या तर तुम्ही बघताय की तुमचा अनेक आता ग्राहकांशी संबंध येतो, त्यावेळेस त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात? कारण की 1 वर्षाच्या कालखंडात अनेक लोक येत असतील, अशी काही आठवण आहे का की जे ग्राहक येतात आणि त्यांनी तुमच्यासोबत व्यक्त केलेली? हो, बरेचसे म्हणजे खूप कस्टमर असे आहेत की त्यांच्याबरोबर खूप लगाव होता। त्यांच्या बोलण्यावर ते इम्प्रेस व्हायचे। त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग होतं कस्टमरबरोबर। त्यामुळं ते गिऱ्हाईकसुद्धा खूप हळहळ करत होते। ते गिऱ्हाईक समाजातील लोक सगळेच जण त्यांच्या बाबतीत हळहळ करत होते। एकतर जवळजवळ 5-6 महिन्यांनी ते कस्टमर आलं होतं। ती मुस्लिम आहे आणि ती लहानपणी आमच्याकडनं माल घेऊन जात होती, खाऊ घेऊन जात होती स्वतःसाठी। आता ती एवढ्यात तिच्या मुलाला घेऊन येते, तो मुलगाही आपल्याकडनं घेऊन जातो। पण एवढ्या 6-7 महिन्यात तिला जमलं नाही। ती एकदम 6-7 महिन्यांनी आल्यानंतर डायरेक्ट यांचा फोटो तिने असं बघितल्यावर तिला ते कळल्यावर तिला खूप वाईट वाटलं। ती सुद्धा खूप अगदी ढसाढसा रडत होती दुकानात आली त्यावेळेस। आणि माझ्या इथे जे कस्टमर येतात, ज्यांना मी स्वतः पण कधी ओळखत नाही, ते लोकसुद्धा येऊन खूप हळहळ करत होते। अगदी अशा घटनेच्या वेळेस खास ते मला भेटण्यासाठी घरी आले होते। आता सध्या तुमची काय अपेक्षा आहे? 1 वर्ष तर आता झालेलं आहे, सरकारकडून किंवा असेल किंवा अनेक राजकीय मंडळीकडून सुद्धा या ठिकाणी घरी येऊन तुम्हाला भेट दिली, आश्वासित केलं। आता काय अशी अपेक्षा आहे का तुमची किंवा ती अपेक्षा पूर्तता झाली नाही किंवा तुमची सरकारकडे अपेक्षा आहे की या अपेक्षा आमच्या पूर्तता करावी?
नाही, सरकारने जे काही करायचं होतं ते तर सगळं केलेलं आहे त्यांच्याकडने. त्यामुळं त्यांचे खरंच मी आभार मानते. आणि दुसरं असं की सरकारने शाळांमध्ये सुद्धा हे शिक्षण द्यावं की असं हल्ला झाला किंवा अचानक असा काही प्रसंग आला तर त्या प्रसंगासमोर कसं आपण सामोरं जायचं, त्यासाठी त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आम्ही जसं घाबरून अगदी आमची दातखिळीच बसली, आम्ही काहीच करू शकलो नाही. नंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण असं केलं पाहिजे होतं, आपण का नाही सगळेजण आवाज चढवून उभं राहिलो. हे नंतर बोलण्यात काहीच पॉईंट नाही, पण त्यावेळेस ते सुचलं पाहिजे होतं. असंच प्रशिक्षण शाळांमधनं दिलं जावं. आता 1 वर्ष पूर्ण झालंय, तर 1 वर्षाच्या पूर्णमध्ये आता सरकारकडून ज्या मोहिमा राबवण्यात येत आहेत किंवा दहशतवाद्याचा बिमोड व्हायला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र आता तुम्ही पीडित कुटुंब म्हणून आहात किंवा हे सर्व दुःख वेदना जे आहे ते तुमच्या वाट्याला आहे. ज्या अशा म्हणजे 26 जणांनी यामध्ये प्राण गमावला होता, अशा कुटुंबाबाबतीत तुम्ही काय संवेदना किंवा त्यांच्या प्रतीच्या ज्या काही संवेदना आहेत त्या काय व्यक्त कराल? आमच्या 26 जणांमधील सगळ्यांना जे दुःख झालेलं आहे, माझ्या इतकंच त्यांनाही दुःख झालेलं आहे आणि ते व्यक्त करणं अवघड आहे खूप. तर आपण बघू शकतो की पहलगाम इथला जो दहशतवादी हल्ला झाला आहे, 1 वर्ष जरी पूर्ण झाला असेल तरी त्या दुःख, त्या वेदनेच्या सल जे आहे आजही मनात आहे, त्या शब्दातून व्यक्त करणं हे अवघड आहे. मात्र आता भारत सरकारने शाळा असतील किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्या वतीनं दहशतवाद्याच्या विरोधात कसं उभं राहिलं पाहिजे यासाठीचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं पाहिजे. त्यामुळं न डगमगता न घाबरता अशा दहशतवाद्याच्या विरोधात आपण उभं राहू शकतो, अशी भावना जी आहे ती कौस्तुभ गणबोटे हे जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.